लँड ऑफ पासेस या नावानं ओळखला जाणारा आणि हिमालयाच्या कुशीत वसलेला केंद्रशासित प्रदेश म्हणजे लडाख। मागील काँग्रेसच्या सरकारनं केलेल्या भेदभावामुळे लडाख विकासाच्या शर्यतीत खूप मागे राहिला। 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची सूत्र हातात घेताच त्यांनी लडाखसह जम्मू काश्मीरच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले। यात मोदींनी या भागातील 56 योजनांसाठी पंतप्रधान विकास पॅकेजच्या माध्यमातून 80,068 करोड रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। यातील 9 योजना या फक्त लडाखसाठी असून त्यासाठी 21,441 करोड रुपयांचा भरघोस निधी दिला। मोदींच्या प्रयत्नांना या भागातील विकासाचा पाया रचला गेला। काळ पुढे सरकत गेला आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संगनमतानं जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द केले। त्यानंतर त्यांनी लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा विशेष दर्जा दिला। शहा यांचा हा निर्णय लडाख येथील नागरिकांच्या जीवनाला नवं वळण देणारा ठरला। लडाखचा चौफेर विकास हेच उद्दिष्ट घेऊन केंद्र सरकारनं दरवर्षी 5,958 कोटी रुपये दिले। लडाखमधील 350 किलोमीटर लांबीचे सर्व रस्ते एकमेकांना जोडून राज्यमार्ग तयार करण्यात आला। याशिवाय 30 हेलिपॅड आणि 2 हँगरचं काम देखील पूर्ण झालं, ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळाली। या कामामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत। मोदी शहा यांनी लडाखमध्ये पर्यटन म्हणजेच टुरिझमला केंद्रस्थानी ठेवत अनेक निर्णय घेतले। या भागात 10 नवीन टुरिस्ट सर्किटचं निर्माण करण्यात आलं। इतकंच काय, ट्रेनिंग करणाऱ्यांसाठी 5 नवीन ट्रेनिंग रूट तयार करण्यात आलेत। लडाख भारताच्या आवश्यक संसाधनाची पूर्ती करण्यात सक्षम असून देखील इथं विजेचा मोठा प्रश्न होता। यामुळे विद्युत ट्रान्समिशन लाईनला मंजुरी देण्यात आली। 1,370 करोडच्या या प्रोजेक्टरमध्ये ट्रान्समिशन लाईन, मिनी हायड्रो योजना, सौर ऊर्जा योजना, पणविद्युत योजनेसह भारतातील सर्वात मोठी 7,500 मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जा योजनेचा समावेश आहे। स्मार्ट क्लासरूम झाल्यानं शाळेचा कायापालट झाला। याशिवाय लडाखची जी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली विश्वविद्यालयाची मागणी मोदी शहांनी पूर्ण केली। लडाखमध्ये केंद्रीय विश्वविद्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे। मोदी शहा यांच्या या निर्णयानं लडाखचा शैक्षणिक पाया आणखी मजबूत होईल। लडाखमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी कारगिलसह लेहमधील नवीन हॉस्पिटल उभारण्यात आलेलं आहे। याशिवाय लहान मुलांसाठी खास आयसीयू, ज्येष्ठांसाठी खास आयसीयू वॉर्ड, ऑक्सिजन युक्त बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। लडाखच्या सर्वांगीण विकासासाठी सिडकोची स्थापना करण्यात आली आहे। यासोबत लेहमध्ये 1,000 मेट्रिक टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज उभारण्यात आलंय। याशिवाय 1,835 पॉलिकार्बोनेट ग्रीन हाऊस उभारण्यात आलंय। गृहमंत्री अमित शहा यांनी ऐतिहासिक निर्णय घेत लडाखसाठी विंटर ग्रेड डिझेल विक्री केंद्राची स्थापना केली, ज्यामुळे कडाक्याच्या थंडीत देखील लोकांच्या समस्येचं समाधान झालंय। 2019 नंतर लडाख आपल्या उज्ज्वल भविष्याकडे वेगाने वाटचाल करू लागलाय। हा प्रदेश येणाऱ्या काळात संपूर्ण विश्वात आपली वेगळी छाप सोडेल असा विश्वास वाटतोय।